फिश तर सगळे छान लागतात, पण कोळंबी रस्स्याची गोष्टच वेगळी आहे. चला आज आपण याची रेसिपी बघूया कशी बनवतात ते. सर्वात आधी आपल्याला कोळंबी साफ करून घ्यायची आहे. एक 400 ग्राम कोळंबी मी इथे साफ करून घेत आहे. कोळंबीचे डोकं आणि पाचं कवर, शेपटीची बाजू ही सर्व काढून एक त्याच्या पाठच्या साईडला एक काळा रंगाचा असा दोरा असतो तोही काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सर्व कोळंबी आपल्याला साफ करून घ्यायची आहे. मी मध्यम आकाराची कोळंबी घेतलेली आहे. अशा प्रकारे सगळे कोळंबी साफ करून झालेली आहे. आता या साफ केलेल्या कोळंबीला एक पाव चमचा मीठ लावून व्यवस्थित चोळून घेणार आहे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. मीठ लावल्यामुळे याचा सर्व चिकटपणा निघून जातो आणि आपली कोळंबी स्वच्छ होते. आता या साफ केलेल्या कोळंबीमध्ये पुन्हा थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद लावून एक 10 ते 15 मिनिटं मी मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देणार आहे. कोळंबी आपली मॅरिनेट होते तोपर्यंत आपण आपली मसाल्याची तयारी करून घेऊया. कोळंबी रश्श्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया. 2 मिडियम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले आहे. पाव वाटी सुकं खोबरं, 2 चम्मच सफेद डाळ, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, त्याचाच निम्मासा अद्रक आणि 1 टोमॅटो. आता एक पॅन मध्ये 1 चम्मच तेल चांगलं गरम केलं आहे आणि त्यामध्ये कांदा परतून घेतला आहे. कांदा अर्धा परतून झाला की त्यामध्ये बाकीचे मसाले ऍड करून हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. हे परतत असताना गॅस आपली ही मीडियम ठेवायची आहे, जेणेकरून आपला मसाला हा पॅनला चिटकणार नाही किंवा तो करपणार नाही. 7 ते 8 मिनिटे हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता ह्या मसाल्यामध्ये आपल्याला एक खडा मसाला ऍड करायचा आहे. नागशंकेश्वरी करून एक खडा मसाला येतो, तो याच्यामध्ये ऍड करायचा आहे. हा मसाला कोणत्याही मासळी पदार्थामध्ये टाकला की त्याची चव छान बनते. अर्धा चम्मच जिरे टाकून आता हे सगळे मसाले व्यवस्थित असं परतून घ्यायचे आहेत. एक 7 ते 8 मिनिटभर आपल्याला हे मसाले परतून झाले की गॅस बंद करायचा आहे आणि मसाला एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचा आहे. हा जो परतलेला मसाला आहे हा पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता आपण रस्स्याची तयारी करूया. त्यासाठी एका पॅन मध्ये 1-2 पळी तेल घेऊन तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये तयार वाटण घालून घेऊया. वाटण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलं की सुके मसाले घालायचे आहे. त्यामध्ये 1 चम्मच धना पावडर, 1 चम्मच लाल तिखट, 2 चम्मच काळा मसाला, पाव चम्मच हळद, 1 चम्मच लाल घरगुती मसाला, हे सर्व मसाले घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे लाल मसाला आणि काळा मसाला हे दोन्ही साठवणीचे मसाले आहे. हे दोन्ही आपण जेव्हा नॉनव्हेज बनवते त्यावेळेला हे मसाले वापरते. हे सगळे सुके मसाले तेलामध्ये आणि ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित असे परतून घेतले. आता यामध्ये आपली जी कोळंबी आपण मॅरिनेशनसाठी ठेवली होती ती मी घालणार आहे आणि याला ही मसाल्यामध्ये व्यवस्थित कोट करून घेणार आहे. जे मसाल्याच्या वाटण्यामध्ये जे पाणी होतं तेच घालून याच्यामध्ये मिक्स करणार आहे आणि हा पूर्ण मसाला आता मी चांगला परतू देणार आहे. याला एक 5 मिनिटं मी कोळंबीला शिजू देणार आहे झाकण ठेवून. आता कोळंबी आपली व्यवस्थित शिजली गेलेली आहे. तर आपल्याला रश्श्याला जेवढं पाणी लागतं त्याप्रमाणे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक उकळी आली की त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालून, कारण की मीठ आपण आधी यूज केलेलं आहे त्यामुळे आता आपल्याला अंदाजानेच मीठ घालायचं आहे. जेवढा पाहिजे तेवढा रस्सा आपल्याला पाणी घालायचं आणि 2 ते 3 मिनिटं उकळी येऊ द्यायची. उकळी आल्याच्या नंतर त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालून परत एक उकळी काढायची आणि आता आपला कोळंबीचा रस्सा हा तयार आहे सर्व करण्यासाठी. कोळंबी रस्स्याची रेसिपी रेडी आहे. त्याचा रंगही बघा किती सुंदर आलेला आहे आणि याची चव तर अप्रतिम आहे. तशी बनवायला ही रेसिपी अगदी सोपी आहे. अशी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला हे नक्की आवडेल. त्यातली कोळंबी पण व्यवस्थित शिजली गेलेली आहे. कोळंबी शिजली की नाही बघताना तिला असं प्रेस केलं की ती थोडी रब्बर सारखी लागते, म्हणजे ती कोळंबी आपली व्यवस्थित शिजली गेलेली आहे. कोळंबी हा पदार्थ शिजल्यानंतर श्रिंक होतो. अशा प्रकारे कोळंबी रस्स्याची रेसिपी ही रेडी आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब